नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके. आपण मागच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये चांगल्या बोलण्यामुळे आपणाला कोणकोणत्या प्रकारचे फायदे मिळू शकतात त्या फायद्याविषयीची चर्चा केलेली आहे. आज आपण प्रभावी बोलण्याची तत्त्वे किंवा परिणामकारक बोलण्यातील घटक या संबंधीची चर्चा आपण करणार आहोत. तर पहा, श्रोत्यासमोर उभे राहण्याचा आपला हेतू म्हणजे त्या लोकांपर्यंत आपले विचार पोहोचविणे हा असतो. म्हणून ऐकणाऱ्यांच्या मनाची तारायंत्रे आपल्या मनांच्या तारायंत्राशी जुळण्यासाठी संदेशदात्याचे बोलणे परिणामकारक असले पाहिजे. असे परिणामकारक बोलणे कोणत्या घटकामुळे होऊ शकते ते पुढील प्रमाणे. तर पहा, प्रत्येक संदेशदात्याला परिणामकारकपणे बोलता आलं पाहिजे. आपलं म्हणणं इतरांना त्या ठिकाणी पटवून देता आलं पाहिजे. आपल्या मनातील जे काही विचार आहेत, आपल्या ज्या काही म्हणजे माहिती आहे आपल्याकडे, ती माहिती प्रभावीपणे त्याला त्या ठिकाणी सांगता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे. यासाठी आपणाला काही महत्त्वाची जी तत्त्व आहेत किंवा परिणामकारक बोलण्यातील जे काही घटक आहेत त्या घटकांची चर्चा या ठिकाणी करायची आहे. तर त्यामध्ये पहिला घटक आहे पहा, अचूकता. तर वक्ता जी काही माहिती श्रोत्यापर्यंत पोहोचू इच्छितो ती किती अचूक आहे ते आधी तपासून घेतलं असलं पाहिजे. कारण जोपर्यंत अचूक माहिती आपण श्रोत्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत श्रोते आपलं ऐकायला तयार होणार नाहीत. तसेच माहिती सादर केल्यानंतर श्रोत्यासमोर सादर केलेले निष्कर्ष किंवा युक्तिवादही अचूक असले पाहिजेत. ज्या विषयावर बोलावयाचे आहे त्या विषयासंदर्भात टिप्पणी करताना टिपणाचे संदर्भ लिहून ठेवणे जरुरीचे आहे. संदेशदाता जी माहिती आकडेवारी संदेश प्राप्तकर्त्याला देणार आहे ती अचूक असली पाहिजे. कारण वक्ता जेव्हा बोलतो तेव्हा तो अचूक माहिती त्याने सादर करणं आवश्यक आहे. चुकीची माहिती जर लोकांसमोर आपण देऊ लागलो किंवा देण्याचा प्रयत्न केला किंवा खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने जर समजा आपण वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला तर वक्ता एक्सपोज होण्याची शक्यता आहे. म्हणून वक्त्याने किंवा संदेशदात्याने जी काही माहिती श्रोत्यासमोर मांडायची आहे किंवा संदेश प्राप्तकर्त्यांना द्यायची आहे ती माहिती अचूक असली पाहिजे. म्हणजे अचूकता असलं म्हणजे नेमकं काय असणं आवश्यक आहे. तुम्ही जी काही माहिती देता माहिती ही सत्य असली पाहिजे. त्याचबरोबर त्या माहितीशी संबंधित तुम्ही जी काही आकडेवारी देता ती आकडेवारीसुद्धा त्या ठिकाणी अचूक असली पाहिजे. मोगम स्वरूपात मला असे वाटते की किंवा माझ्या मताप्रमाणे असे गोलगोल वाक्य त्या ठिकाणी बोलून माहिती देता कामा नये. तर प्रभावी बोलण्याचं जे तत्त्व आहे ते पहिलं तत्त्व म्हणजे अचूकता. तर अचूक माहिती श्रोत्यासमोर पोहोचवण्याची जबाबदारी ही संदेशदात्याची आहे आणि ती संदेशदात्याने त्या ठिकाणी अतिशय जबाबदारीने पार पाडली पाहिजे. त्यानंतर नंबर 2, औचित्य. दुसरं तत्त्व आहे पहा, औचित्य. संदेशदात्याने आपली माहिती जरी अचूक असली तरी ज्या संदेश प्राप्तकर्त्यासमोर आपण ती सादर करणार आहोत त्यांच्या आकलन कक्षेत बसणारी, त्यांच्या ज्ञानात भर घालणारी, त्यांचा व्याख्यान विषयाचा समज वाढवणारी व त्यांना रस वाटेल अशी आहे का हे पाहिले पाहिजे. म्हणजे संदेशदाता जी माहिती देणार आहे ती संदेश प्राप्तकर्त्याचा दर्जा विचारात घेऊन त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. तुमच्याकडे माहिती खूप चांगली आहे म्हणजे अचूक आहे, परंतु तुम्ही ज्यांच्यासमोर ती माहिती सादर करणार आहात ती माहिती त्यांच्या आकलन कक्षेमध्ये बसणारी आहे का याचासुद्धा आपल्याला विचार त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांच्या ज्ञानामध्ये भर घालणारी ती माहिती आहे का, त्याचबरोबर त्यांचा व्याख्यान विषयाचा समज वाढवणारी ती माहिती आहे का याचाही विचार आपल्याला त्या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांना इंटरेस्ट निर्माण होईल अशा प्रकारची ती माहिती आहे का हे सुद्धा त्या ठिकाणी संदेशदात्याने घेणं आवश्यक आहे. म्हणून संदेशदाता जी माहिती देणार आहे ती संदेश प्राप्तकर्त्याचा दर्जा विचारात घेऊन द्यावी. कारण आपल्यासमोरचे जे संदेश प्राप्तकर्ते आहेत किंवा श्रोते आहेत त्यांचा दर्जा किंवा विद्यार्थी असतील तर विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेतच आपण ती माहिती दिली पाहिजे. किंवा
प्राध्यापक किंवा बुद्धिमान लोक आपल्यासमोर असतील तर त्यांच्या लेवलचा विचार करून आपण त्या ठिकाणी माहिती देणं आवश्यक आहे. तर औचित्य आपणाला साधता आलं पाहिजे. प्रसंग औचित्य, कोणता प्रसंग आहे आणि आपल्यासमोर कोण आहे, या दोन्ही गोष्टीचा मेळ घालून जर आपण बोललो तर ते बोलणं प्रभावी ठरू शकते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे म्हणजे तिसरे तत्व, संदेशदात्याची पात्रता. आता ही माहिती मिळविल्यानंतर त्यावर चिंतन करून स्वतःचं मत प्रदर्शित करण्याइतका संदेशदात्याचा अभ्यास असला पाहिजे. म्हणजे कुठल्याही गोष्टीवर आपण जी काही माहिती मिळवतो त्या माहितीवर चिंतन करून आपलं स्वतःचं मत प्रदर्शित करण्याइतपत आपली पात्रता असणं आवश्यक आहे. म्हणजे संदेशदात्याची पात्रता असणं आवश्यक आहे किंवा त्याची पात्रता तशी असणं आवश्यक आहे. वक्ता माहिती देताना त्याची क्षमता काय आहे तेही महत्त्वाचे असते. ज्या वक्त्याने भाषणामध्ये अंतःकरण ओतलेले असते त्याच्या भाषणाने श्रोते हलतात व कार्यप्रवण होतात. म्हणून वक्ता जी माहिती देतो ती माहिती देण्याची पात्रता त्याच्या अंगी आलेली आहे का, किंवा त्या माहितीच्या आधारे स्वतःचं मत व्यक्त करण्याची पात्रता त्याची आहे का, हे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. म्हणजे माहिती देताना आपली क्षमता काय आहे हे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं असते. म्हणून संदेशदात्याने आपली पहिल्यांदा पात्रता त्या ठिकाणी विचारात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर नंबर 4, संदेशाची भाषा. जो काही संदेश तुम्हाला द्यायचा आहे त्या संदेशाची भाषा कुठली असली पाहिजे. तर भाषा हे विचार वाहून नेण्याचे एक माध्यम असल्याने ज्या संदेश प्राप्तकर्त्यासमोर आपण ती बोलणार आहोत त्यांना ती समजणे आवश्यक आहे. भाषा ही विभाग, प्रांत व त्या प्रदेशातील लोकांना समजणारी, परिचित असणारी असावी. बोलताना संदेशदात्याने स्थळ, काळ, वेळ याला अनुसरून भाषा वापरावी. भाषा एकदम स्पष्ट, सोपी, सुटसुटीत व सरळ अर्थाची असणे आवश्यक आहे. तर भाषा हे विचार वाहून नेण्याचं माध्यम मानलं गेलेलं आहे आणि म्हणून आपण ज्या श्रोत्यासमोर बोलणार आहोत त्यांना ती भाषा समजणारी असणं आवश्यक आहे. कारण भाषा ही आपण किंवा विभागवार, प्रांतवार किंवा काही अंतरानंतर भाषेमध्ये बदल होतात. भाषा ही बदलते, शब्द बदलतात, बोलण्याची पद्धत बदलते आणि त्यामुळे त्या परिस्थितीला अनुसरून आपण भाषा त्या ठिकाणी वापरली पाहिजे. म्हणजेच संदेशदात्याने बोलताना स्थळ, काळ, वेळ या गोष्टीला अनुसरून भाषा वापरावी. भाषा एकदम स्पष्ट असली पाहिजे, सोपी असली पाहिजे, सुटसुटीत आणि सरळ अर्थाची असणं आवश्यक आहे. त्यानंतर 5वं तत्व आहे आटोपशीरपणा. संदेशदात्याने आपले विचार ज्या संदेश प्राप्तकर्त्यासमोर आपण मांडणार आहोत त्या विचारात फापट पसारा नसावा. म्हणजे अनावश्यक गोष्टी त्या ठिकाणी टाळल्या पाहिजेत. जे काही सांगावयाचे आहे ते योग्य शब्दात व थोडक्यात श्रोत्यासमोर मांडणे आवश्यक आहे. बोलण्यातील आटोपशीरपणामुळे संदेश प्राप्तकर्त्याचे संदेशदात्याच्या म्हणण्याकडे लक्ष सातत्याने खेचलेले राहते. वक्त्याच्या लांबलचक बोलण्यातून महत्त्वाचे बोलणे निवडायला श्रोत्याला मेहनत करावी लागत असेल तर श्रोता लवकर थकतो व वक्त्याकडे दुर्लक्ष करू शकतो. भाषण आटोपशीर होण्याच्या दृष्टिकोनातून अनावश्यक मुद्दे, परिच्छेद, वाक्ये, शब्द गाळून टाकले पाहिजेत. यासाठी तयार केलेले भाषण संदेशदात्याने 2-3 वेळा काळजीपूर्वक वाचले पाहिजे. बोलताना 5 ते 6च मुद्दे संदेशदात्याने मांडावेत, त्यापेक्षा जास्त नाही. कारण त्यामुळे काय होईल, संदेश प्राप्तकर्ता हा बोर होईल. जास्तीत जास्त मुद्दे आपण जर मांडायचा प्रयत्न केला तर संदेशदाता त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करणार नाही. म्हणून लांबलचक बोलण्यातून त्याचं महत्त्वाचं बोलणं म्हणजे जो सार आहे किंवा संदेश आहे तो संदेश निवडायला श्रोत्याला मेहनत करावी लागेल. आणि अशी जर मेहनत करावी लागत असेल तर श्रोता त्या ठिकाणी थकण्याची शक्यता आहे आणि वक्त्याच्या बोलण्याकडे तो दुर्लक्ष करण्याची शक्यता आहे. म्हणून वक्त्याचं भाषण किंवा बोलणं हे आटोपशीर होण्याच्या दृष्टीने त्यांनी त्यातील काही अनावश्यक बाबी किंवा अनावश्यक मुद्दे, परिच्छेद, वाक्य, शब्द त्या ठिकाणी गाळले पाहिजेत आणि आपलं जे काही भाषण आपण तयार केलेलं आहे ते 2-3 वेळा काळजीपूर्वक वाचून त्यामधील 5 ते 6 मुद्दे आटोपशीरपणे त्या ठिकाणी मांडणं आवश्यक आहे. म्हणजे बोलण्यामध्ये आपल्या आटोपशीरपणा असला पाहिजे, पालाळीकपणा त्या ठिकाणी असता कामा नये
किंवा त्यामध्ये फापट पसारा असता कामा नये, तरच ते बोलणं प्रभावी ठरते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे पहा, सुस्पष्टता. ज्या शब्दातून आपण आपले विचार, भावना, माहिती प्रगट करतो त्यांचा उच्चार हा स्पष्ट असला पाहिजे. तर तो शब्द श्रोत्यांना कळायला त्रास होत नाही. सुरुवातीला मोठ्याने 2-3 वाक्ये बोलून पुढची वाक्ये हळू आवाजात बोलतात, त्यामुळे अस्पष्ट ऐकू येते. वक्त्याचे बोलणे कानांना फार कष्ट देऊन ऐकू येत असेल तर श्रोत्यांच्या अवधानावर त्याचा विपरीत परिणाम होतो. स्पष्ट उच्चार म्हणजे उगाचच घसात आणून मोठ्याने ओरडणेही नव्हे. यामुळे श्रोते कंटाळतात. म्हणून पहा, सुस्पष्टता म्हणजे तुम्ही ज्या नॉर्मल आवाजात बोलणार आहात त्या नॉर्मल आवाजातच बोला, परंतु आपले जे उच्चार आहेत ते उच्चार स्पष्ट असले पाहिजे. कारण तो शब्द श्रोत्यांना कळायला त्रास होता कामा नये याची काळजी घेणं आवश्यक आहे. जर समजा त्या शब्दाचा अर्थ किंवा तो शब्द कळायला श्रोत्याला जर त्रास झाला तर श्रोता त्याचं जे काही अवधान आहे ते अवधान त्या ठिकाणी म्हणजे विचलित होऊ शकते आणि आपल्या बोलण्याकडे त्याचं लक्ष राहणार नाही. म्हणून ही काळजी त्या ठिकाणी संदेशदात्याने किंवा वक्त्याने घेणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे पहा, नैसर्गिक अभिव्यक्ती. संदेशदात्याने आपले विचार संदेश प्राप्तकर्त्यापर्यंत पोहोचविण्यासाठी त्याची अभिव्यक्ती किंवा प्रत्यक्ष आवाजाद्वारेच होणारे प्रक्षेपण नैसर्गिक व स्वच्छ असले पाहिजे. म्हणजे त्याने कुणाची त्या ठिकाणी स्टाईल मारता कामा नये. बोलत असताना त्यामध्ये नाटकीपणा किंवा ढोंग नसलं पाहिजे. आपल्या नैसर्गिक आवाजामध्येच त्याची अभिव्यक्ती होणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्या स्टाईलने आपण त्या ठिकाणी बोललं पाहिजे. कुणाची तरी स्टाईल मारायचा जर प्रयत्न केला तर आपलं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी लुप्त होण्याची शक्यता आहे. म्हणून नैसर्गिक अभिव्यक्ती करा, नैसर्गिक आवाजात बोला, नैसर्गिक तुमच्या शैलीने बोला. पुढच्या व्यक्तीवर त्याची छाप पडेल. परंतु अभिव्यक्ती करताना आपण जर कुणाची नक्कल करत असाल, अनुकरण करत असाल तर अशा वेळी श्रोते गंमत म्हणून ते ऐकतील, परंतु दीर्घकाळ त्याचा प्रभाव राहणार नाही. म्हणून आपल्या नैसर्गिक आवाजामध्येच त्याची अभिव्यक्ती होणे आवश्यक आहे, तरच बोलणं हे प्रभावी होऊ शकते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे पहा, योग्य ध्वनीची जोड. आता पहा, बोलत असताना आपलं जे बोलणं आहे त्या बोलण्याला योग्य ध्वनीची जोड देणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच आपले बोलणे म्हणजे नुसते शब्द नसतात. म्हणजे संदेशदाता किंवा वक्ता जे काही बोलतो ते नुसते शब्द नसतात, तर ह्या शब्दांना आपल्या भावना देणारे, विविध छटांचे अर्थ देणारे आवाज असतात. आपण बोलतो तेव्हा साधी विधाने करतो, त्यातून आश्चर्य, अभिमान, उद्धटपणा, तिरस्कार, निश्चय, इरादा, इशारा, उदात्तता, गांभीर्य अशा भावनांचेही प्रदर्शन त्या ठिकाणी आपण आपल्या शब्दातून करत असतो. असे भाव व्यक्त करताना संदेश प्राप्तकर्त्यापर्यंत पोचायचे असेल तर शब्दांना योग्य ध्वनीची जोड दिली पाहिजे. म्हणजे ते भाव आपल्या बोलण्यामध्ये उमटले पाहिजे. कारण आपण आपल्या बोलण्यातून ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या भावना त्या ठिकाणी प्रगट करत असतो आणि असे भाव व्यक्त करताना संदेश प्राप्तकर्त्यापर्यंत ते भाव पोचवायचे असतील तर शब्दांना योग्य ध्वनीची जोड देणं आवश्यक आहे. समजा आपणाला दुःख व्यक्त करायचं असेल तर तसाच भाव आपल्या बोलण्यातून आला पाहिजे. आपणाला आनंद व्यक्त करायचा असेल तर त्याच प्रकारचा भाव आपल्या बोलण्यातून त्या ठिकाणी बाहेर आला पाहिजे. आपण दुःख व्यक्त करतो आणि आनंदाच्या भावामध्ये व्यक्त करतो, जर असेल तर मग त्या ठिकाणी त्या भावाची आणि शब्दाची त्या ठिकाणी योग्य पद्धतीने सांगड घालता येत नाही असं त्या ठिकाणी सिद्ध होते. म्हणून योग्य ध्वनीची जोड शब्दांना देणं आवश्यक आहे. त्यानंतर 9वं तत्व आहे पहा, पुढील मुद्दा, बोलण्याची ध्वनिफीत तयार करणे. तर कुठल्याही वक्त्याने किंवा संदेशदात्याने बोलण्यापूर्वी आपल्या बोलण्याची ध्वनिफीत त्या ठिकाणी तयार करावी. व्याख्यान देताना किंवा बोलताना अडखळत व तोत्रे बोलणे, चिरका आवाज, घसा चेपणे, नाकातून बोलणे, गेंगाने बोलणे इत्यादी कारणामुळे भाषण कंटाळवाणे होऊ शकते. यासाठी उपाय म्हणजे आपल्या बोलण्याची ध्वनिफीत तयार करणे व ती काळजीपूर्वक ऐकून स्वतःच्या बोलण्यातील दोषावर मात करणे. आता पहा, ध्वनिफीत तयार करून जर आपण ऐकली तर आपला आवाज कोणत्या ठिकाणी गेंगाना येतो किंवा चिरका आवाज येतो किंवा कोणत्या ठिकाणी आपण अडखळत बोलतो किंवा तोत्रे बोलतो किंवा नाकातून बोलतो किंवा घसा चेपण्याची वेळ आपल्यावर येते
किंवा व्यंगाने बोलतो हे आपल्या लक्षात येते आणि त्या जे चुका झालेल्या आहेत त्या चुका आपणाला दुरुस्त करता येतात. आणि ह्या कारणामुळे जे भाषण आहे ते कंटाळवाणं होत नाही. म्हणजे आपण जर समजा हे परीक्षण केलं, याचं ध्वनिफीत तयार करून आपण कसे बोलतो याचं जर परीक्षण केलं तर भाषण कंटाळवाणं त्या ठिकाणी होत नाही. म्हणून यासाठी आपल्या बोलण्याची ध्वनिफीत त्या ठिकाणी तयार केली पाहिजे आणि ती काळजीपूर्वक ऐकून स्वतःच्या बोलण्यातील जे काही दोष आहेत ते दोष घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच आपणाला प्रभावीपणे त्या ठिकाणी बोलता येईल, प्रभावीपणे आपलं मत मांडता येईल, प्रभावीपणे लोकांसमोर व्यक्त होता येईल. आणि शेवटचं तत्त्व आहे नंबर 10, विपुल शब्दसंग्रह. तर वक्ता जेव्हा बोलतो तेव्हा त्याच्याकडे विपुल शब्दसंग्रह असेल तरच तो आपल्या भावना इतरांसमोर मांडू शकतो किंवा व्यक्त करू शकतो. म्हणून आपल्याकडे शब्दसाठा किती आहे याच्यावर आपल्या भाषणाचं यश अवलंबून आहे. ज्याचे बोलणे अस्खलित व सलगपणे चालते अशा व्यक्तीच्या तोंडून एका मिनिटाला साधारणपणे 125 शब्द उच्चारले जातात. तर हे एका पाहणी अहवालामध्ये दिसून आलेलं आहे. एक व्यक्ती ज्याचं बोलणं अस्खलितपणे किंवा सलगपणे चालते अशा व्यक्तीच्या तोंडून एका मिनिटाला साधारणपणे 125 शब्द उच्चारले जातात. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे शब्दभांडार असेल किंवा शब्दसंग्रह असेल. म्हणजे एवढे शब्द उच्चारायचे म्हटल्याच्यानंतर आपल्याकडे भरपूर शब्दसंग्रह असणं आवश्यक आहे. त्याशिवाय आपण एका मिनिटाला 125 शब्द उच्चारू शकत नाही, कारण विपुल शब्दसंग्रह असेल तरच हे शक्य आहे. म्हणून 40 मिनिटं जर आपणाला बोलायचे असतील तर त्या व्यक्तीला साधारण 5000 शब्द उच्चारावे लागतात. म्हणजे 40 मिनिटाचं भाषण आपणाला द्यायचं असेल तर आपल्याकडे 5000 शब्द असणं आवश्यक आहे. 5000 शब्द उच्चारावे लागतात. म्हणून शब्दसाठा किंवा विपुल शब्दसंग्रह वक्त्याकडे असला पाहिजे, तरच तो अस्खलितपणे त्या ठिकाणी बोलू शकतो. अजूनही पाहणी अहवालात असं दिसून आलेलं आहे 6 वर्ष वयाच्या मुलाची शब्दसंपदा साधारणपणे 14,000 शब्द इतकी असते. म्हणजे वयाने 6 वर्ष मोठा असलेल्या मुलाची किंवा बालकाची जी शब्दसंपदा आहे ती साधारणपणे 14,000 इतकी असते. त्यामुळे आपण 5,000 शब्द सहजच त्या ठिकाणी वापरू शकतो. फक्त ते विचार सुंदर व प्रभावी भाषेतून आपणाला पोहोचविता आले पाहिजे. यासाठी शब्दसंपदा खूप मोठ्या प्रमाणात असावी लागते. असंख्य शब्दांचा संग्रह असला की वाक्यरचना अधिक अर्थपूर्ण व नेमका अर्थ स्पष्ट करणारी होते. शब्दसंपत्ती ही श्रेष्ठ वक्त्याची दासी असते. हे लक्षात घेऊन या क्षणापासूनच शब्दसंपत्ती वाढवण्याचा ध्यास घ्या आणि उत्कृष्ट वक्ते बनण्याचा प्रयत्न करा. तर विपुल शब्दसंग्रह हे वाचनातून आपल्याकडे येतात. म्हणजे आपण न्यूजपेपर वाचले पाहिजे, अनेक प्रकारचे ग्रंथ वाचले पाहिजे, कादंबऱ्या वाचल्या पाहिजे. म्हणजे आपल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अवांतर जर आपलं वाचन असेल तर त्या वाचनातून अशा प्रकारचे शब्द आपल्याकडे येतात, आपणाला माहिती होतात आणि आपल्या ते स्मरणात राहू शकतात आणि आपला शब्दसाठा त्या ठिकाणी वाढतो. परंतु सद्यस्थितीमध्ये वाचन कमी झालेलं आहे आणि कोणत्या गोष्टीला काय संबोधायला पाहिजे या संबंधीच्या समस्या आता सध्या भेडसावत आहेत. म्हणून विद्यार्थ्यांनी हे ध्यानात ठेवलं पाहिजे, शब्दसंपत्ती ही श्रेष्ठ वक्त्याची दासी असते. हे लक्षात घेऊन या क्षणापासून त्यांनी आपली शब्दसंपदा वाढविण्याचा ध्यास घेऊन उत्तम वक्ते बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर या ठिकाणी प्रभावी बोलण्यासाठी आवश्यक असणारी जी तत्त्व आहेत किंवा परिणामकारक बोलण्यातील जे घटक आहेत ते घटक या ठिकाणी पूर्ण होतात आणि हा चॅप्टर या ठिकाणी पूर्ण होतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.